नमस्कार मैत्रिणींनो, घरगुती सुगरणच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. बघा, आता मी दुपारी 2 वाजता ड्युटीहून येते आहे. मी हॉस्पिटलला परत जॉईन झालेले आहे. मध्ये 5-6 कोरोनाच्या वेळेत मी हॉस्पिटल सोडलं होतं, कारण ज्या घरात मी भाड्यानं राहत होते त्या घरमालकिनीला हॉस्पिटलला गेलेला चालत नव्हतं. त्यानंतर मी खूप लांब परिसरात घर घेतलं. हॉस्पिटलच्या परिसरापासून 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर घर घेतलं. बरं, त्या एरियामध्ये कसं आहे, हॉस्पिटल कमी आहेत. आणि मग मी आता सध्या कुरड्या, पापड्या, घरगुती सुगरण म्हणून आपले घरातले स्वयंपाकाची कामं, कोणी ऑर्डर दिली ते कामं असे घेत आहे. तर त्याच्यामधून काय आहे, कुरड्याचं काम आहे ना, खूप हार्ड असतं. तरी पण कसं आहे, आता माझी मजबुरी आहे, त्यामुळं मला काम तर करावंच लागणार आहे ना. आणि काही गोष्टीचा संघर्ष ना बाईच्या जातीला करायलाच पाहिजे. आपल्याला जो येतं ते आपण आपली कला सोडायची नसते. मला स्वयंपाक अति उत्कृष्ट येतो. स्वयंपाक करते, तुम्हाला सांगते, बाळबाळातनीचं करते, तुम्हाला सांगते. अजून मी पहिलं ज्येष्ठ नागरिकाचंच काम करत होते. तिकडं हॉस्पिटलला ड्युटी करायची, नाईट ड्युटी, आणि दिवसभर ज्येष्ठ नागरिकांचं करायचे. आजी असो, आजोबा असो, आपल्याला प्रत्येकाचं काम करण्यात लाज हे अजिबात धरायची नाही. जो लाज धरतो ना, तर त्याचं पोट कधीच भरत नाही. आणि त्या काळातून मला खूप काही संघर्ष करावा लागला. मग 4 लेकराची आई आहे मी. माझे 2-2 वर्षाचे लेकरं. असं मला सांगतानासुद्धा माझं खूप हृदय दाटतं, पण सांगणार कुणाला? मी माझ्या मनाचा संघर्ष करून जगते. हे बघा, त्याच्यामुळं देवाने आपल्याला प्रत्येक वेळी, आई कशामुळं घडवली का प्रत्येक वेळी देव नसतो आपल्याजवळ. आणि मी आपले नातेवाईक आपल्याला कधी साथ देत नसतात, हे तितकं खरं आहे. परंतु कसं आहे, माझा शेवटचा मुलगा 2 वर्षाचा ज्यावेळेस दगडी दवाखान्यात मेला, त्यावेळेस मला डब्बेसुद्धा कोणी आणायला नव्हतं. मी कचऱ्याच्या डस्टबिनमधलं अन्न खाल्लेली बाई. त्याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये दुःखाची घडी कधी संपन कधी नाही हे पता नाही. मी संघर्ष करून जगणारी बाई. अजूनपर्यंत संघर्ष करत आहे, अजून मी करणार. आणि कष्ट करण्यामध्ये कधीही माणूस बिनयशस्वी होत नाही. यशस्वी होतो तो, परंतु त्याला काय वेळ लागते थोडी, बाकी दुसरं काही नाही. आणि आपण कष्ट करायलाच पाहिजे. का करायला पाहिजे? हे बघा, वाईट कामामध्ये लाज वाटते माणसाला, की आपल्याला कुणी काही वाईट बोलन, कुणी काही वाईट असं म्हणून त्याची माणसाने लाज बाळगायला पाहिजेत. पण मी ज्येष्ठ नागरिकाची बी कामं करायची ना, मी कधी लाज धरली नाही, मी कधी किळस केली नाही त्यांची. ज्येष्ठ नागरिकाला किती पैशावाल्यांच्या घरी मी कामं केले मोठे मोठे. आणि कसं असतं का, कधी पण आहे ना, पैशावाले लोकच कामं देतात मावशी लोकांना. श्रीमंताचे कसे कामं करणार हो? त्यांना वेळ नसतो आईवडिलांना द्यायला. पण त्या ठिकाणी मी असे कामं केले ना, तर त्या पेशंटला 6 महिन्याचा, तो 2-2, 3-3 वर्षाचा बिस्तऱ्यावर पडलेला पेशंट, मी 6 महिन्याचा माझ्या घासातला घास घालून त्यांना मी उठून बसवलेलं आहे अनेक ठिकाणी. मग त्यांची दुआ मला लागायलाच पाहिजे. मी बद्दुआ कोणाची घेतली नाही ना घेणार. आणि मी माझ्या कष्टातून आहे, मी दान करते. मी किती कष्ट करते ना, माझ्या कष्टातून मी गुपित दान 20,000 रुपये दान करते मी आश्रमला. का? माझे लेकरं नाही आत्ता असते, लग्नाला आले असते बरं का. 2001चा मुलगा, 2003चा एक मुलगा, 2001 लागायच्या आधीचा एक मुलगा. मी लिहिता वाचता येत नाही मला, मी अशी अनाडी आहे. मी आज 4 लेकराची आई आहे. त्याच्यामुळं मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज मैत्रिणींनो. आता ऊन पडलेलं आहे बरं का. आता मला एवढं पापड्या भरून संध्याकाळी रेडी करून ठेवायच्या. आता सध्या बघा, ज्वारी आलेली 2 किलोची, ह्याचे 2 दिवस आता भिजवणारीला. आणि इथं हे कुरड्या केलेल्या 1.5 पायलीच्या, हे उद्याच्याला सकाळी पॅकिंग करून
ती मॅडम येऊन घेऊन जाणार. हे आता उद्याच्याला संध्याकाळी येणार. आज काही अजून वाळलं नाही, उशिरा टाकलं. मी दुपारी ड्युटीहून आल्याच्यानंतर एवढं भर उन्हात टाकलं ह्या पापड्या. करणार काय, करायलाच पाहिजे ना. करते. आता बघा, गहू आज दळायला आलेले नाही. दळले असते आज गहू, पण दळायला आलेले नाही. काल टाकले, परवा टाकले. आता हे उद्याच्याला गहू दुपारी 2 वाजता आल्याच्यानंतर दळणार आणि मग उद्या परवाच्या दिवशी राहणार, परवा दिवशी टाकणार रविवारी असं. हे बघा कुरड्या, हे पापड्या आता शाबूस तांदळाच्या उपवासाच्या पापड्या. हे कुरड्या आता 1.5 पायलीच्या. 200 250 कुरडे झाले 1.5 पायलीमध्ये. कुणी देत नाही, मी देते. काय करायचं मला लोकांच्या ठेवून.